नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये येणार असल्याची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 34 जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये येणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व हे 50,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या कोण्या खात्यामध्ये येणार व हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान आहे 50,000 रुपयाचं आणि जवळपास महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची योजना आहे, तुम्हाला माहितच आहे की। आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ची योजना ही बंद होती आणि ती आता पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत। आणि या जवळपास कर्जमाफी सुद्धा याच पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि या योजनेचा पोर्टल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पोर्टल आता राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा सुरू केलेला आहे। आणि याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आता कर्जमाफीचे फॉर्म भरू शकतात। ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही ते शेतकरी फॉर्म भरू शकतात। आणि जे नियमित कर्जदार शेतकरी, आता बहुतांश शेतकरी मला कमेंट करतात की दादा आम्ही नियमित कर्जदार शेतकरी आहेत, आमच्या खात्यावरती 50,000 कधी येणार, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये देणार असल्याची माहिती देण्यात आली होती। आणि याच्या अगोदर 7 ते 8 याद्या प्रकाशित झालेल्या होत्या आणि या 8 याद्यांच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश किंवा लाखो शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं होतं। आणि काही शेतकरी, बहुतांश शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही देण्यात आलेलं नाही। अद्यापही ते 50,000च्या अनुदानाच्या प्रतीक्षेत ते शेतकरी आहेत। आणि त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्यातील जे काही 34 जिल्हे आहेत, जालना असेल, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, संभाजीनगर असेल किंवा अन्य कोणताही आपल्या राज्यातला जिल्हा असेल, त्या जिल्ह्यातील जे शेतकरी 50,000 प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती सरकारला द्यायची आहे। म्हणजे जे काही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पोर्टल आहे, या पोर्टलला भेट देऊन या पोर्टलवर आपली माहिती अपलोड करायची आहे। आणि याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे। मित्रांनो, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण अशी कर्जमाफीची माहिती मिळणार आहे। म्हणजे 50 जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांना सुद्धा माहिती मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर्ज थकीत आहे, ज्या शेतकऱ्यांनी शेतीवर कर्ज उचललेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे किंवा याच्या अगोदर शेतकऱ्यांना थकीत कर्ज असून सुद्धा त्यांना पात्र केलं नाही किंवा काही शेतकऱ्यांना अपात्र केलं, अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, संपूर्ण बँकेच्या डिटेल्स, कोणत्या सालातलं कर्ज माफ होणार आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही बँक जरी असेल तर कोणत्याही तुम्ही शेतीवर जर कर्ज उचललेलं असेल, ते थकीत असेल तर ते तुमचं 100% 2 लाख रुपयापर्यंतचं माफ केलं जाणार आहे। म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ह्या नॅशनल बँक आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, मध्यवर्ती बँका, याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, ह्या सगळ्या बँकांचं कर्ज माफ केलं जाणार आहे मित्रांनो। आणि ह्या जवळपास महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं नाव आहे या। आणि जवळपास 2019 ची योजना होती आणि ही योजना याच्या अगोदर बंद पडलेली होती, परंतु अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी लोकसभा व निवडणुका बघून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना आता सध्या दिलासा मिळणार आहे। याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की 2017ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली। बहुतांश शेतकरी त्या सुद्धा योजनेच्या पासून वंचित राहिले। 2019ला पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ झालं, परंतु बहुतांश शेतकरी त्याही योजनेपासून वंचित राहिले। काही अटी व शर्तीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं, परंतु पात्र असून सुद्धा वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, जवळपास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यातील या सगळ्या बँकांना महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि या आदेशामध्ये शेतकऱ्यांची सगळी माहिती अपलोड करावी, ही शासनाला पाठवावी, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बरेच सारे कर्जदार शेतकरी मयत झालेले त्यांच्या वारसाची नोंद पाठवणे, याचबरोबर शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती, म्हणजे किती रुपये लोन आहे,
2 लाख रुपयापर्यंतचा आहे का 2 लाख रुपये आहे हे संपूर्ण माहिती बँकेच्या माध्यमातून सध्या आता पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जिल्ह्यातील सगळ्या बँकांना असे महत्त्वाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे। अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही नियमित रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत या 50,000च्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत। अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सगळ्या बँकांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्या संपूर्ण शेतकऱ्यांची यादी आता जाहीर होईल आणि ती यादी जी आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या नावाने यादी तयार होईल। आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव येईल, याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे 2017ला याद्या लागल्या, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले, नंतर त्यांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये जे काही रक्कम आहे सरकारच्या माध्यमातून बँकेला जमा झाली, नंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं। 2019ला सुद्धा तसं झालं, याद्या लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आणि याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। परंतु या दोन्ही योजनेच्या माध्यमातून अद्यापपर्यंत जे शेतकरी वंचित आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं डबल कर्जमाफ होणार नाही। बहुतांश शेतकरी आता प्रश्न विचारतात की दादा आमचं कर्ज माफ झालेलं आहे, आमचं 2019ला परत उचललं मग थकीत पडलं, आमचं माफ होईल का? तर तशा पद्धतीने माफ होणार नाही। मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे। मित्रांनो, 2014 ते 2019 पर्यंतच कर्ज माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं माफ झालं नाही त्यांचंच माफ होणार आहे। आणि तुमचं जर कर्ज 2019 पर्यंत जर असेल, तुमचं जर माफ झालेलं असेल तर तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाही, तुमचं कर्ज माफ होणार नाही। तुम्हाला 50,000चं प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, जे शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी फायदा होणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी कारणीभूत मध्ये विविध जिल्ह्यातील आमदार खासदार या लोकप्रतिनिधींचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, या शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यामुळे हे सर्व श्रेय शेतकऱ्यांना जातं। लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला त्याचं श्रेय त्यांना जातं। महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो, आपली जर कर्जमाफी झालेली नसेल तर तुम्हाला परत एकदा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। स्पष्टपणे सांगत आता बहुतांश शेतकरी विचारतात की आमचं 2014च्या अगोदरचं आहे, मग ते माफ तुमचं होणार नाही। सरकारच्या माध्यमातून कोणताही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। 2014 ते 2019 पर्यंतचं तुमचं जर माफ झालेलं असेल तर 100% तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं माफ होईल। 2 लाखाच्या वरचं जे आहे कर्ज ते तुम्हाला भरावं लागणार आहे। कोणत्याही लफड्यामध्ये पडायचं नाही, फक्त 2 लाख रुपये माफ होणार आहे, वरचं तुमचं माफ होणार नाही। मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे। मित्रांनो, पुढची एक बाब महत्त्वाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखेर कर्जमाफीचे पोर्टल 20 नोव्हेंबर पासून सुरुवात झालेली आहे, परंतु काही एरर येत आहेत, पोर्टल लॉग इन होत नाहीये, सुरू होत नाहीये। परंतु आता सध्या पोर्टल जाम असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे। परंतु काही दिवसानंतर किंवा संध्याकाळी असेल किंवा ज्या वेळेस पोर्टलवर जास्त प्रॉब्लेम नसणार आहे किंवा लोड नसणार आहे त्यावेळेस आपलं पोर्टल व्यवस्थितपणे चालू होणार आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सर्व नॅशनल बँका, अग्रणी बँका ह्या सर्व बँकांना सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यात आले आहेत। 2017 2019 या ज्या काळातलं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, जवळपास आता राज्य सरकारच्या माध्यमातून 40 तालुके आणि 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर केल्यामुळे आता यावर्षी सुद्धा कर्जमाफ होऊ शकते का असं बहुतांश शेतकरी प्रश्न विचारत आहेत। परंतु मित्रांनो, अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं नाही आणि दुष्काळी मदत सुद्धा जाहीर केलेली नाही। परंतु काही दिवसामध्ये मंत्रिमंडळ बैठक होईल, बैठकीच्या माध्यमातून निर्णय होईल आणि निर्णयाच्या माध्यमातून जे काही GR येतील GRच्या माध्यमातून सगळी माहिती स्पष्ट होईल। परंतु अद्यापर्यंत कोणत्याही त्या ठिकाणी अपडेट आलेलं नाही आणि कर्जमाफी 2019 ची होणार, 19 नंतरची म्हणजे 19, 20, 21, 22 आणि 23 पर्यंत होणार की नाही अद्यापर्यंत कोणतेही देण्यात आलं नाही। परंतु शक्यता आहे, कारण की येणाऱ्या तोंडासमोर सरकारच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि ज्या भागामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे या दुष्काळी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळू शकतो, कर्जमाफीचा निर्णय सरकार घेऊ शकतं। परंतु आता निर्णय घेईल का न घेईल हे सरकारच्या मनावर आहे। अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून कोणताही अपडेट्स देण्यात आलेलं नाही। मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात काही जर प्रश्न असतील तरी कमेंटमध्ये नक्की लिहा, परंतु तुम्ही कमेंट अर्धवट करता, सविस्तर लिहा जेणेकरून मला सुद्धा समजेल। आणि तुम्ही जर कमेंट केल्या, बहुतांश शेतकऱ्यांच्या जर कमेंट जर आल्या तर मी तुम्हाला अजून एखादा व्हिडिओ त्या कमेंटच्या माध्यमातून स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हेच आमचा उद्देश आहे। आता काही शेतकरी वाईट कमेंट करतात, त्यांच्याकडे आपलं फोकस नाही। जे शेतकरी चांगले कमेंट करतात, जे शेतकरी चांगले प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणे, त्यांच्या प्रश्नाचं निरासरण करणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे।
आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवण्याकरिता नक्कीच हा व्हिडिओ नक्की काम करेल आणि नक्की मदत करेल। आणि तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि काही जर प्रश्न जर असतील तर आमच्या इंस्टाग्रामला सुद्धा DM करा, इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका। तिथं जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करा, आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,